फेरबदल करण्याची आता गरज आहे? सगळ्या पक्षामध्ये फेरबदल झाले पाहिजे. जे सत्तेत आहेत त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं तो त्यांचा विषय. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा जी काय बैठक पवारसाहेबांनी घेतली होती, जयंत पाटील साहेबांनी, सुप्रियाताईंनी, आव्हाड साहेबांनी, अनिल देशमुख साहेबांनी या सगळ्यांनी मिळून जी बैठक घेतली होती तिथंसुद्धा म्हणजे आमच्या पक्षामध्ये सुद्धा फेरबदल होतील असे कुठंतरी तिथं निर्देश नाही तर एक अंदाज पवारसाहेबांनी तिथं दिलेला आहे. आमच्या पक्षामध्ये सुद्धा काय होते हे येत्या काळामध्ये तिथं बघावं लागेल. पण प्रत्येक पक्षामध्ये बदल हे झाले पाहिजे नाही तर होत असतात. आता कुठल्या कुठल्या पक्षामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघावं लागेल. काल असं म्हणाले राष्ट्रवादी हे कादुकारशाही नाही आहे, एका व्यक्ती केंद्रित पक्ष होतो जो आहे तो राष्ट्रवादी. मी फक्त मला विनंती केली म्हणून अधिवेशनाला थोड्या वेळ आलो. ते नाराज आहेत, तुमच्या संपर्कात आहेत काय? आदरणीय भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत, अनुभवी नेते आहेत. आज ते जे काय बोलत आहेत ते मनातून बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. पण त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे याच्यावर बोलण्यापेक्षा आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करत होते त्यांच्याकडनं असं कुठेही वक्तव्य आलं नाही की पवारसाहेब काम करत असताना एक अधिकारशाहीच्या माध्यमातून तिथं करतात. कारण पवारसाहेबांचं मत हे नेहमी हेच असायचं की लोकशाही टिकली पाहिजे. सर्व मोठ्या नेत्यांना विश्वासात घेणं, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं, पदाधिकारी विश्वासात घेणं ही पवारसाहेबांची स्टाईल आहे. आणि पवारसाहेबांनी एक अधिकारशाही न ठेवता लोकशाही ठेवली. त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा पवारसाहेबांबरोबर होते तसं कुठेही त्यांना असं वाटलं नाही की एक अधिकारशाही आहे. हाच विचारामध्ये आणि स्टाईलमध्ये फरक आहे आणि नेत्यांमधला फरक आहे असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल. साहेब, पहिले खान हल्ला करणारा जो आरोपी आहे तो संशयित बांगलादेशी असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. पुण्यात सुद्धा बांगलादेशांचं वास्तव्य आता उघडकीस आलेलं. आता कोण आहे कसं आहे हे आपल्याला पकडल्यानंतर तिथं कळेल. आता आमचं फक्त एकच मत आहे की तुम्ही या विषयाकडे या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये. पकडा, त्याला पकडलं आहे, त्याच्यावर काय करताय हे आपल्याला बघावं लागेल. पण सिद्दीकी साहेबांचा सुद्धा विषय जर आपण घेतला, भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले. त्यांचा मुलगा विनंती करतोय की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत, त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे. याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे, इथं कुठेतरी बिल्डर लॉबी इन्वॉल्ड आहे, पण त्याच्यावर हे सरकार कुठं लक्ष देत नाही. आणि मग इथं सुद्धा सैफ अली खानवर जो काय हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत, त्यांना सुखरूप नाही, त्यांच्यावर हल्ला होतो, गोळीबार होतो, चाकूवार होतो. मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध VIP लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं काय होणार? त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पोलीस जिथं कमी पडले मग आता पोलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत. मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन नेला जात आहे, मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय. उत्तम जानकर यांनी राजीनामा देणार असल्याचं म्हटलं, वरती निवडणूक आयोगाकडे ते जाणार आहेत. मात्र विरोधकाकडून म्हटलं जाते की राजीनामा अध्यक्षाकडे किंवा विधानसभा अध्यक्षाकडे द्यावा लागतो. स्टंटबाजी. मी जानकर साहेबांना म्हणेल की राजीनामा देऊन चालणार नाही, आपल्याला लढावं लागेल. आणि मी सगळ्या नेत्यांना विनंती करतो म्हणजे आमच्या पक्षाच्या सुद्धा, काँग्रेसला सुद्धा, उद्धव ठाकरे साहेबांच्या सुद्धा आणि इंडिया आघाडीमध्ये जे कोणी आहेत की बाबांनो आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. EVM मशीनमध्ये जसा डाऊट आपल्याला आहे तसं सामान्य लोकांना, मतदारांना सुद्धा डाऊट आहे. हा क्लिअर झाला पाहिजे. पण दुर्दैव असं की आपण भूमिका घेतो, विरोधातले नेते भूमिका घेतात, नंतर शांत बसतात, परत भूमिका घेतात, शांत बसतात. अरे माझं मत आहे की आपल्या सगळ्यांना डाऊट असेल, शंका असेल तर चला एकत्र लढूया, ह्याच्यावर चर्चा होऊ द्या. पण विरोधकांकडनं सुद्धा काय अशा पक्क्या पद्धतीने नाही तर ताकदीने एखाद्या विषयाला पुढे कुठे घेऊन जात नाही. जानकर भाऊ तिथं प्रयत्न करतायत, लढतायत. मी विनंती करेल की राजीनामा देण्यापेक्षा कुठेतरी आज लढण्याचे दिवस आहेत, एकत्रित राहू आणि विचारासाठी आणि जे काही मशीनमध्ये गडबड झालेली आहे ती जी लोकांची शंका आहे ती क्लिअर करण्यासाठी येणाऱ्या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने आपण EVMला तिथं लक्ष देऊन काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यावर लक्ष देऊन लढण्याची जरूरत आहे. त्यामुळे जानकर साहेबांना विनंती आहे की माघार घेण्यापेक्षा एकत्रित आपण लढूया. येस, थँक्यू. तपास जो आहे तो काय अनुषंगाने चालला असं वाटतं? आता वाल्मिक कराडबद्दल बोलायचं झालं तर 7 महिन्यापूर्वी मीच म्हणलो होतो की बबन गीतेला सुद्धा अशाच पद्धतीने वाल्मिक कराडली अडकवलेलं आहे. आता वाल्मिक कराड फक्त स्वतःचा विचार करतो. आता आमचं सगळ्यांचं मत आहे ठीक आहे, मोका त्यांना लागला असला
तरी मर्डरच्या बाबतीत तो लागला आहे का 302 लागलं आहे का हे आपल्याला तिथं बघावं लागेल, पण तसं काय होताना दिसत नाही. आता सगळ्यांना लातूरला नेलं जात आहे, ठीक आहे, तुम्ही आता कुठंतरी इकडं ढकल तिकडे ढकल असं करताय, पण तिथं असणारे देशमुख परिवार, तिथं असणारा सगळा बीड जिल्हा, अख्खा महाराष्ट्र वाट बघत आहे की यांना लगेचच्या लगेच तिथं कुठंतरी आता जे कुठले कलम असतील त्या कलममध्ये त्यांना दोषी ठरवावं, त्यानंतर तिथं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कुटुंबावर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, त्याच्याबरोबर सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा तिथं न्याय मिळाला पाहिजे. पण तसं काय तिथं होताना दिसत नाही, फक्त चालढकल होते, पुढे काही गोष्टी ढकलल्या जात आहेत. असं कुठेतरी सरकारमध्ये नेत्यांना वाटतंय की लोक जे आहेत म्हणजे महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची जी काय मेमरी आहे ती कुठेतरी शॉर्ट आहे. काही काळ हा विषय चालेल, नंतर सगळेच लोक हा विषय विसरून जातील आणि मग मुद्दामून पुढं काही गोष्टी ढकलत आपण जर गेलो तर हा विषय जरा मागे पडेल. टी व्हीवर आज बघितलं तर आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही, पण शेवटी आज हे जे प्रकरण आहे हे काही कुठल्या नेत्याचं नाही तर कुठल्या पक्षाचं राहिलेलं नाही, हे सगळं सामान्य लोकांचा विषय झालेला आहे. सामान्य लोक एकवटली आहेत आणि जोपर्यंत देशमुख परिवाराला आणि सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे लोक शांत बसणार नाही. पण माझं एकच मत आहे की हे जे काही राजे आहेत आजच्या नेते नाही तर आपण या सरकारमध्ये असणारे राजे त्यांच्या वजिराला वाचवण्यासाठी खूप काय करतायत. माझं मत एवढंच आहे, या वजिराचा विचार जरा कमी करा आणि कुठेतरी सामान्य लोकांचा विचार करण्याची जरूरत आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई ही झालीच पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो. वजीर जर असतील तर मग राजेंनी राजीनामा देणं अपेक्षित आहे. हे बघा, जर विचाराला पक्के असणारे नेते असले असते, जसं आर राभा होते, एक छोटीशी टीका झाली की त्यांच्या हिंदी बोलत असताना एक चुकीचा शब्द गेला, पण विचाराला पक्के असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कुठंतरी एक आपण नैतिकता असल्यामुळे त्यांनी तिथं लगेच स्वतःचा राजीनामा दिला. तिथं विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला होता, हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलं, दादांनी सुद्धा राजीनामा दिला होता. आता मग नैतिकता असणारे जे नेते असतात ते राजीनामा देतात, पण ज्याला नैतिकता नाही असा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर त्याला आपण काय बोलणार. तर माझं एकच मत आहे की हे जे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे नैतिकता आहे, पण मग ती दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे लोक राजीनामा मागतील पण नैतिकता दाखवत या नेत्यांनी सुद्धा कुठेतरी काही गोष्टी स्वीकारून 6 महिन्यासाठी 9 महिन्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला त्या लोकांनी तिथं नेत्यांनी राजीनामा नैतिकता बघून तिथं दिला पाहिजे. नैतिकता असेल तर राजीनामा देतील, नैतिकता नसेल तर तसं काय होताना आपल्याला दिसत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आमदारांना मंत्रिपद देणार आहे, तर हे पहिल्यांदाच होतं असं वाटतंय. आता बऱ्याच आमदारांची अपेक्षा होती की मंत्रिपदं मिळतील. आता मंत्रिपदं मिळत नसतील तर कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे. समजा मंत्रिपदं मिळाली असतील, राज्यमंत्रीपदं मिळालीत, पण अजूनपर्यंत त्यांना तिथं सेक्रेटरी नियुक्त करण्याचा सुद्धा अधिकार त्या तिथं असणाऱ्या राज्यमंत्र्यांना नाही, कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा नाही. म्हणजे अशी आज परिस्थिती आहे की काही मोठ्या मोठ्या नेत्यांचे जे जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना प्रायव्हेट सेक्रेटरी कोण द्यायचा हे मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि तिथे असणारे अधिकारी ठरवतात की बाबांनो ह्याला द्यायचं का नाही द्यायचं. म्हणजे परिस्थिती अशी आहे की मंत्रिपदं मिळाली खरी, पण मंत्रिपद मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने मंत्र्यांनी काम केलं गेलं पाहिजे तसं काम न होता बहुतांश निर्णय हे मुख्यमंत्री कार्यालयामधून केले जातील. काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल अजितदादांकडे असणाऱ्या मोठ्या 2 नेत्यांचे जे पूर्वीचे निर्णय आहेत ते मुख्यमंत्री कार्यालयाला हे स्थगिती दिली. हे फक्त आत्ताच घडलं आणि आत्ताच घडेल असं नाही, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे घडत राहणार आहे. त्यामुळे नेत्यांना फक्त पदं देऊन खुश केलेत. नेते आज जर तुम्ही बघितलं तर असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की कितने मंत्री है आणि उत्तर मिळत असताना मंत्री तो बहुत है, दिख तो एक भी नहीं रहा. कुठे आहेत ते सगळे नेते? म्हणजे हार तुरे घेण्यामध्येच बिझी आहेत, पण काम करणारा कुठलाच तिथं कॅबिनेट मंत्री तिथं दिसत नाही, राज्यमंत्री दिसत नाही. दादा दिसत आहेत, एकनाथ शिंदे साहेब पूर्वी जेवढे दिसत होते आता तिथं दिसत नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेब मात्र दिसत आहेत, तो बाकी गायब झालेत. मग कुठेतरी असं झालं आहे की ह्या सगळ्या मंत्र्यांना फक्त हार तुरे करण्यापुरतंच ठेवलेलं आहे, नाही तर फित कापण्यापुरतं काम करण्याचे कुठलेही अधिकार दुर्दैवाने दिले गेले नाहीत. काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. माझं एक मत आहे की नवीन चेहऱ्यांना जी संधी दिली त्यांना काम करण्याची संधी तुम्ही द्या. जबरदस्त काम असे नवीन चेहरे तिथं करतील, पण तसं काय होईल असं वाटत नाही. दादा, वाल्मिक कराडच्या केसबद्दल तुम्ही कसं बघताय, तपासाकडे संपूर्ण कसं बघताय? आधी CID टीम आहे,
दादा, आता व्यंगचित्रावर तर तुम्ही बोललाच आहात, काही राजकीय प्रश्न आहेत. काल मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत आणि मागचा दौरा आपण जर बघितला होता तर अनेक टीका झाल्या होत्या. यावेळेस या दावोस दौऱ्याकडनं मुख्यमंत्र्यांच्याकडनं काय अपेक्षा असते? ती अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही करार करत असताना बाहेरच्या कंपनीबरोबर करार करा. गेल्या वेळेस करार जे केले गेले, बहुतांश कंपनीचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच करार केले. त्यामुळे दाखवण्यासाठी करार न करता खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी करार करावेत, एवढीच विनंती इथं करतो. त्याच्याचबरोबर फक्त आकडा फुगून नका सांगू. जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे तोच आकडा तिथं सांगावा. आता मुख्यमंत्री साहेब पुढाकार घेत आहेत, त्याच्यावरून एकच कुठं ते कळतं आहे की इंडस्ट्रीयल मंत्रालय जे आज आहे ते जरा कमकुवत झालेलं दिसतंय. मुख्यमंत्र्यांना स्वतःला याच्यामध्ये लक्ष घालावं लागतंय. मग याच्यावरनं बरंच काय आपल्याला समजेल. पण आता तिथं गेल्यानंतर खर्च किती केला जातो, करार किती केले जातात आणि मग त्याचा फायदा इथं असणाऱ्या युवांना किती होतो हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल. एकदा त्यांचा दौरा होऊ द्या, त्यानंतर त्यांचे अग्रीमेंट्स होऊ द्या, डेटा सगळा आम्हाला दिला जाईल, नाही तर आम्ही घेऊ, त्याच्यावर विश्लेषण करून नक्कीच त्याच्यावर बोलू. पण आमचं प्रामाणिक मत आहे, आम्ही विरोधात असलो तरी खरे चांगले करार इथं असणाऱ्या युवांसाठी जर तुम्ही करत असाल, आम्ही त्याला पाठिंबाच देऊ, त्याचं अभिनंदनसुद्धा करू. काल तुम्ही एक ट्विट केले की एका बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तर दुसऱ्या बाजूला आमदारांच्या बॅगेसाठी तब्बल 86 लाख रुपयांची तरतूद केली. आज 2 अंकांचे फोटो देखील तुम्ही टाकले होते, याबद्दल काय खुलासा? ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जी मदत दिली जाते ती मदत अजूनपर्यंत तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तिथं असणारे कुटुंबीय हे त्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि याच्या जर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आमच्यासारख्या आमदार म्हणजे सर्वच आमदारांना बॅगा देण्यासाठी 83 लाख रुपये खर्च केला जातो आहे. आणि पर बॅगची किंमत जर 83 लाख म्हणजे वरचा हाऊस आणि खालचा हाऊस याली जर आपण डिवाईड केलं आमदारांची संख्या तर 20,000 रुपये एका बॅगची किंमत तिथं होती. आता पूर्वीपासून आलेली ही प्रथा आहे. मला असं वाटतं की आता आपण डिजिटल इंडियाकडे जात आहोत. तिथं प्रधानमंत्री साहेब त्याबद्दल बोलत आहेत, अनेक इतर नेते त्याच्याबद्दल बोलत आहेत. हीच ती वेळ आहे की या बॅगा आता बंद करा. सगळ्यांनी थोडंसं पुढाकार तिथं घ्या. अजितदादा प्रशासनावर वचक असणारे नेते आहेत. कॉमन मॅन हे आपले माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री आणि आपले देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. तर मी सर्व आमदारांना विनंती करतो, आव्हान करतो की आपल्याला जर बॅगांची जरूरत नसेल तर तुम्ही ते त्याग करावा. पण असा व्यायपाट खर्च होण्यापेक्षा, अशा चुकीच्या प्रथा पुढे घेऊन जाण्यापेक्षा नवीन बदल होण्याची जरूरत आहे. माझा जी बॅग असेल ती बॅग कुठंतरी आता तो खर्च माघार घेऊन 20,000 रुपये जे वाचत असतील ते कुठेतरी एखाद्या गरजूला देण्यात यावे. पण ही प्रथा बंद करून हा वायपाट खर्च बंद करावा. कारण का आज आपल्या राज्याची बॅलन्स शीट जर आपण बघितली अतिशय क्रिटिकल झालेली आहेत. आपल्या राज्य सरकारकडे पैसा नाही. तुम्ही जर कामगारांचा पगार जर बघितला, अधिकाऱ्यांचा पगार बघितला, 2 तारखेला पगार होत होता पण आज 5 तारखेला होतोय, 7 तारखेला होतोय, 10 तारखेला होतोय. याच्यावरूनच कुठं ते कळतं आहे की तिजोरीवर मोठा ताण आहे. आणि हा ताण असताना बॅगेवरचा खर्च आणि पुणे रिंग रोडवर जो खर्च होतोय तो पूर्वी 13,000 होता, तो 26,000वर नेला आणि आता 26,000वरनं तो 43,000 कोटी रुपयावर तिथं नेलेला आहे. म्हणजे एका किलोमीटरला 350 कोटी रुपये खर्च आज ते करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आज लक्ष देण्याची जरूरत आहे असं आम्हाला वाटतं. काल पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. बीडचं पालकमंत्रीपद सगळ्यांना खरं तर उत्सुकता लागली होती, पण धनंजय मुंडेंना डावललं गेले आणि दादांनीच पालकमंत्रीपद बीडचं स्वीकारलं. नाही, दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे. पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे. असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करतं आहे. त्यामुळे दादांची जी धडाडी आहे, प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडला सुद्धा करण्याची जरूरत आहे. आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील. पण तिथं आठवड्यामध्ये एकदा तरी जाण्याची जरूरत आहे. पोलीस प्रशासनावर लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि तिथं जो सर्व समाजावर अन्याय होत असतो तो कुठंतरी न होता सामान्य लोकांना तिथं न्याय मिळाला पाहिजे, तो कुठल्याही समाजाचा असू, असं प्रशासन तिथं चाललं पाहिजे. पोलीस प्रशासनावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. त्यामुळे दादा लक्ष देतील अशी अपेक्षा आपण धरूया. आणि ते सुद्धा देत असताना स्वतः लक्ष देऊन स्वतःच तिथले ते पालकमंत्री आहेत अशा पद्धतीने काम करण्याची जरूरत आहे.
आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.